नमस्कार विद्यार्थी. शेवटच्या सत्रात आवर्त सारणी कशी बनवली जाते ते आपण आधीच शिकलो आहोत. आज आपण त्याच्या काही ठळक वैशिष्ट्यांबद्दल आणि त्याच्या वापराबद्दल जाणून घेणार आहोत. नवीन सत्र सुरू करण्यापूर्वी आपण मागील सत्राची उजळणी करूया. डोबेरेनर यांनी मूलद्रव्यांचा त्यांचा सापेक्ष आण्विक वस्तुमानावर आधारित तिघांच्या गटात त्रिक विभागले. जॉन न्यूलँड्स यांनी 56 ज्ञात मूलद्रव्ये त्यांच्या वाढत्या आण्विक वस्तुमानाच्या क्रमाने मांडली. दिमित्री मेंडेलीव्ह यांनी आवर्तिकता नियम प्रस्तावित केला. मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीत 8 उभ्या स्तंभांना गट आणि 7 आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीत सर्व मूलद्रव्ये वाढत्या अणुक्रमांकांच्या क्रमाने मांडली आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्ते आणि 18 गट आहेत. मूलद्रव्यांच्या अणूमधील शेल्सच्या संख्येवर आधारित त्यांना आवर्तामध्ये ठेवले जाते. प्रत्येक गटातील मूलद्रव्यांचा सामान्य गुणधर्मानुसार त्यांना वेगवेगळ्या कुटुंबामध्ये विभागले जाते. शिक्षणाचे निष्कर्ष. या सत्राच्या शेवटी तुम्ही समजू शकाल मूलद्रव्यांचे गटांमध्ये वर्गीकरण, आधुनिक आवर्त सारणीचे फायदे, आवर्त सारणीतील हायड्रोजनचे स्थान, दुर्मिळ वायूंचे स्थान, आधुनिक सारणीतील मूलद्रव्यांच्या आवर्त गुणधर्म. महत्त्वाचे शब्दे. ब्लॉक आवर्त सारणीतील 4 विभाग. अल्कली धातू गट 1 मध्ये उपस्थित धातू. हॅलोजन गट 17 मध्ये उपस्थित अधातू. दुर्मिळ वायू गट 18 मध्ये उपस्थित उदात्त वायू. अणुर ॲडियस. आयनीकरण ऊर्जा. सत्र सुरू करण्यापूर्वी चला या संकल्पना नकाशावर नजर टाकूया. आपल्याला माहित आहे की अणूमधील इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या सभोवतालच्या कवचांमध्ये सामावलेले असतात. प्रत्येक शेलमध्ये एक किंवा अधिक सबशेल असतात ज्यामध्ये इलेक्ट्रॉन एका विशिष्ट पद्धतीने वितरित केले जातात. हे सबशेल S, P, D आणि F म्हणून नियुक्त केले आहेत. सबशेलमधील इलेक्ट्रॉनच्या व्यवस्थेचे आधारे आवर्त सारणीतील घटकांचे वर्गीकरण S, P, D आणि F ब्लॉक्समध्ये केले जाते. एक S ब्लॉक एलिमेंट्स यात एक अल्कली धातू आणि गट 2 अल्कलाईन पृथ्वी धातू घटक समाविष्ट आहेत. त्यांना प्रातिनिधिक घटक असेही म्हणतात. गट 1 चे घटक हायड्रोजन वगळता धातू आहेत. ते पाण्याची प्रतिक्रिया देऊन द्रावण तयार करतात जे लिटमस पेपरचा रंग लाल ते निळ्यामध्ये बदलतात. हे द्रावण अत्यंत अल्कधर्मी किंवा मूलभूत असल्याचे म्हटले जाते म्हणून त्यांना अल्कली धातू म्हणतात. गट 2 चे घटक देखील धातू आहेत. ते ऑक्सिजनसह एकत्रित होऊन ऑक्साईड तयार करतात ज्यांना पूर्वी पृथ्वी म्हटले जाते आणि हे ऑक्साईड पाण्यात विरघळल्यावर अल्कधर्मी द्रावण तयार करतात म्हणून या घटकांना अल्कधर्मी पृथ्वी धातू म्हणतात.
2 पी ब्लॉक एलिमेंट्स हे घटक नियतकालिक सारणीतील 13 ते 18 गटात आहेत. त्यात बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन फॅमिली व्यतिरिक्त उदात्त वायूंचा समावेश होतो. हेलियम वगळता. त्यांना प्रातिनिधिक घटक असेही म्हणतात. पी ब्लॉक हे घटकांच्या सर्वात मोठ्या विविधतेचे घर आहे आणि हा एकमेव ब्लॉक आहे ज्यामध्ये सर्व 3 प्रकारचे घटक आहेत: धातू, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. थ्री डी ब्लॉक एलिमेंट्स यात गट 3 ते गट 12 घटक समाविष्ट आहेत. ते आवर्त सारणीच्या मध्यभागी आढळतात. त्यांचे गुणधर्म एस ब्लॉक आणि पी ब्लॉक घटकांच्या मध्यवर्ती आहेत आणि म्हणून त्यांना संक्रमण घटक म्हणतात. 4F ब्लॉक एलिमेंट्स यामध्ये लॅन्थॅनमला 57 नंतरचे 14 घटक ज्याला लॅन्थॅनॉइड म्हणतात. ॲक्टिनियम Ag 89 नंतरचे 14 घटक ज्यांना ॲक्टिनॉइड म्हणतात. ते आवर्त सारणीच्या तळाशी ठेवलेले आहेत. त्यांना आंतरिक संक्रमण घटक देखील म्हणतात. ही सारणी अधिक मूलभूत गुणधर्मावर आधारित आहे, म्हणजेच अणुक्रमांक. ते घटकाची स्थिती त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी अधिक स्पष्टपणे सहसंबंधित करते. प्रत्येक कालखंडाची पूर्णता अधिक तार्किक असते. एका कालखंडात अणुक्रमांक वाढत असताना ऊर्जा कवच हळूहळू भरले जातात, जोपर्यंत एक निष्क्रिय वायू संरचना प्राप्त होत नाही. ते लक्षात ठेवणे आणि पुनरुत्पादित करणे सोपे आहे. प्रत्येक गट हा एक स्वतंत्र गट आहे आणि उपसमूहांची कल्पना सोडून देण्यात आली आहे. घटकाच्या सर्व समस्थानिकांसाठी एकच स्थान योग्य आहे, कारण समस्थानिकांचा अणुक्रमांक समान असतो. या सारणीमध्ये 8व्या गटाचे स्थान मेंडेलीव्हच्या सारणीतील देखील योग्य आहे. सर्व संक्रमण मूलद्रव्ये मध्यभागी आणली आहेत, कारण संक्रमण मूलद्रव्यांचे गुणधर्म नियतकालिक सारणीच्या डाव्या भागाच्या आणि उजव्या भागाच्या घटकांच्या दरम्यान असतात. हे टेबल धातूंना अधातूंपासून पूर्णपणे वेगळे करते. नियतकालिक सारणीच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात अधातू असतात. हायड्रोजन हा सर्वात हलका, सर्वात लहान आणि आवर्त सारणीतील पहिल्या क्रमांकाचा मूलद्रव्य आहे. त्याची इलेक्ट्रॉनिक संरचना 1s1 ही सर्व मूलद्रव्यांपैकी सर्वात सोपी आहे. तो आवर्त सारणीतील अद्वितीय स्थान व्यापतो. त्याचे गुणधर्म अल्कली धातूंप्रमाणे आणि हॅलोजनप्रमाणे असतात. आवर्त सारणीमध्ये तो अल्कली धातूंच्या शीर्षस्थानी ठेवलेला आहे. 1. हायड्रोजन आपला एकमेव इलेक्ट्रॉन गमावून हायड्रोजन आयन H+ तयार करू शकतो, जसे अल्कली धातू. 2. तो एक इलेक्ट्रॉन ग्रहण करून हायड्रॉइड आयन H- तयार करू शकतो, जसे हॅलोजन. अल्कली धातू घनरूप असतात, तर हायड्रोजन वायुरूप आहे. त्यामुळे आधुनिक आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनचे स्थान अद्याप चर्चेचा विषय आहे, कारण त्याचे गुणधर्म अद्वितीय आहेत.
गट 18 मधील हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन यांना नॉबल वायू किंवा दुर्मिळ वायू म्हणतात. ते एकच अणू असलेले वायू आहेत आणि त्यांच्या पूर्ण भरलेल्या उपकवचांमुळे ते सहज प्रतिक्रिया करत नाहीत. त्यामुळे त्यांना निष्क्रिय वायू म्हणतात. ते अतिशय कमी प्रमाणात आढळतात म्हणून त्यांना दुर्मिळ वायू म्हणतात. अणुत्रिज्या. एखाद्या मूलद्रव्याचा अणुत्रिज्या म्हणजे अणूच्या केंद्रातील गाभ्यापासून त्याच्या बाह्यतम कवचापर्यंत असलेले अंतर. अणुत्रिज्या गटात स्तंभात वरून खाली जाताना वाढते. अणुत्रिज्या आवर्तात संपूर्ण ओळीत डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते. एखाद्या तटस्थ वायुरूप अणूच्या बाह्यतम कक्षेतून इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी आवश्यक ऊर्जा आयनीकरण ऊर्जा म्हणून ओळखली जाते. आयनीकरण ऊर्जा गटात वरून खाली जाताना कमी होते आणि आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना सामान्यतः वाढते. आयनीकरण ऊर्जा KJMOL-1 मध्ये व्यक्त केली जाते. तुम्ही काय शिकलात? मूलद्रव्यांची वाढत्या अणुभारानुसार मांडणी करताना आढळणाऱ्या विसंगती दूर करता आल्या जेव्हा मूलद्रव्ये मोझले यांनी शोधलेल्या मूलभूत गुणधर्म असलेल्या वाढत्या अणुक्रमांकानुसार मांडली गेली. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्ये 18 उभ्या स्तंभामध्ये, गट आणि 7 आडव्या ओळींमध्ये आवर्त मांडली जातात. अशा प्रकारे मांडलेली मूलद्रव्ये अणु आकार आणि आयनीकरण ऊर्जा यासह गुणधर्माची आवर्तता दर्शवतात.